नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर नमस्कार. मी शेतकरी मित्र आप्पा. आज आपण बारामतीमध्ये शनिकृपा ॲग्रो आणि इंडस्ट्रीजमध्ये आलेलो आहोत. तर आज आपण पाहणार आहोत की शेती उपयोगीसाठी लागणाऱ्या मशिनरी आणि त्यासाठी लागणारे अवजारे, तर त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर आज आपण साहेबांशी चर्चा करूया. नमस्कार विकास सर. नमस्कार. नमस्कार. तर आमच्या शेतकरी मित्र आप्पा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. 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 तर आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मशिनरी आहेत आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो ती थोडीशी माहिती आमच्या शेतकरी मित्रांना सांगा तुम्ही. नमस्कार मित्रांनो. शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे खुरप्यापासून ते हार्वेस्टर पर्यंत संपूर्ण जी शेतीसाठी जे लागणारे शेती अवजार असतात, वखर, डवर, मोगडा, फास, फणी, पेरणी यंत्र, नंतर मळणी यंत्र असतील 10 HP 15 HP, बॅक टोकरी, साईड टोकरी, मका स्पेशल, नंतर सर्व प्रकारचे म्हणजे हार्वेस्टर पर्यंत किंवा चाप कटर असतील किंवा नंतर पॉवर टिलर असतील, पॉवर विडर असतील, रिपर मशीन असतील, सर्व मशीन एका छताखाली मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज. तर आपले जे आप्पा आहेत त्यांनी आप्पांनी आज एक शेतकरी मित्र नावाने आप्पा या नावाने जो चॅनल जो नवीन तयार केलेला आहे, त्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि आता हे जे इथून पुढे जे व्हिडिओ टाकतील ते संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी जे उपयोगी आहेत ते संपूर्ण व्हिडिओसाठी संपूर्ण माहिती ते एकाच चॅनलमध्ये संपूर्ण बनवणार आहेत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आज आपल्या जे काही मशिनरी आहेत आपल्याकडे त्या मशिनरीची थोडक्यात माहिती घेणार आहोत. संपूर्ण डिटेल व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे. तर थोडक्यात माहिती घेऊयात. तर हे जे आहे तर हे मित्रांनो डबल लिफ्ट मका स्पेशल थ्रेशर मशीन आहे. तर हे खास फक्त मक्यासाठी म्हणजे जे मका ओनली वन पिकासाठी चालू जाते. बाकीचे आपल्याकडे जर बहुउद्देशीय मळणी यंत्र असतील तर त्याच्यामध्ये साईड टोकरी आहेत किंवा बॅक टोकरी आहेत, त्याच्यामध्ये प्रकार आहेत मशीनमध्ये. साधारणतः हे जर आहे हे लिफ्ट दिलेलं असते, म्हणजे इकडे एक लिफ्ट आहे आणि इकडे एक लिफ्ट दिलेलं आहे आणि एकदम ऍडव्हान्स अशा मशीन आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये खास मकाच काढली जाते. दुसरी गोष्ट, आपण पुढे जर आलो तर ह्या साईडला आपण बघू शकतो की साईड टोकरीचं मशीन आपल्याकडे उपलब्ध. हे संपूर्ण मशीन आहेत आपल्या शनिकृपा ॲग्रो मध्ये संपूर्ण स्टॉक असतो मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे पुढचं जर पाहिलं मशीन तुम्ही तर हे साईड टोकरीचं मशीन आहे. तुम्ही साईड टोकरी म्हणजे काय तर ओल्या आणि वाळल्या मालासाठी खास मशीन हे चालतं. तर इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडनं माल टाकायचा असतो आणि इथून थ्रेशिंग होऊन तुमचा माल पाठीमागे लिफ्ट पण असते, ह्याच्यामध्ये तुमचं चांगल्या प्रकारचं मशीन चालत असतं. तर इथं जर तुम्ही बघितलं तर साधारणतः बेल्ट वगैरे दिलेले तुम्हाला, हेवी ड्युटी फ्लाय व्हील दिलेलं असतं, चकर प्लेट मध्ये मटेरियल दिलेलं असतं आणि ह्याला जर तुम्ही जर पाहिले तर 6 फॅन दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे जे फॅन आहेत हे 6 फॅन आहेत आणि 4 रोटर दिलेले आहेत. एकदम मटेरियल जे दिलेलं आहे अँगल चॅनल चॅसी एकदम आपण हेवी ड्युटी अँगल चॅनल चॅसी संपूर्ण दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे मटेरियल आहे. जर पाठीमागच्या साईडला आपण मित्रांनो हे बॅक टोकरीचं मशीन आहे. बॅक टोकरीच्या मशीन मध्ये काय होतं तर तुमचं पाठीमागून माल टाकायचा असतो, साईडला लिफ्ट दिलेलं असतं आणि तुम्हाला एकदम ऍडव्हान्स असं मशीन. मित्रांनो काय होतं की जे जुन्या मशीन आहेत आपल्या ते हॉपर मॉडेलचे आहेत. तर हॉपर मॉडेलमध्ये काय होतं की तोटा हा आहे की लोकांना ज्यावेळेस माल टाकतो आपण त्यावेळेस मजुरांची संख्या उपलब्ध नाही. पण ह्याच्यामध्ये काय होतं की मजुरांची संख्या एकदम कमी लागते, लिफ्ट दिलेली आहे, संपूर्ण ऍडव्हान्स सिस्टीम तुम्हाला मशीनची दिलेली आहे. तर त्या सिस्टीममुळे मशीन आपल्याला एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स करतात. तर ते तुम्हाला जर अजून आपल्याकडे शेती अवजार आहेत बाकीचे पॉवर टिलर असतील, पॉवर विडर, तर आतमध्ये आपण पाहूयात. नाही तेच की सर, मला समजलं की महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या मशिनरी आज आपण इथून डीलर म्हणजे दिलेल्या आहेत भरपूर, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहेत. आपण कर्नाटकामध्ये दिलेले आहेत, नंतर गुजरात बॉर्डरला दिलेले आहेत, नंतर बीड, उस्मानाबाद, लातूर, संपूर्ण महाराष्ट्रात आपण मशिनरी दिलेले आहेत. त्याच्यामुळेच की मी तुमच्या आज म्हणजे शेतकरी मित्रांसाठी बाबा काहीतरी उपयोग होईल. बरं. म्हणजे ह्याचं म्हणजे अजून काही शेती उपयोगीसाठी लागणाऱ्या वस्तूंची आपण तर माहिती घेतोय आहे, पण ह्यातून आपण शेती करत एक जोडधंदा, एक व्यवसाय म्हणून सुद्धा ह्याच्याकडे पाहू शकतोय सर. बरोबर. मित्रांनो काय होतं की फक्त तुम्ही ट्रॅक्टर असून आज नांगर किंवा असेल किंवा कल्टिवेटर असेल किंवा इतर जे आहेत ते जुन्या पद्धतीने आहेत, पण हे एक खूप चांगला बिझनेस आहे. साधारण तुम्ही महिन्याभर जरी फुल काम असेल तुम्हाला तर मशीन मित्र आप्पा ह्याच्यामध्ये मशीन नील होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक साईड बिझनेस म्हणून हा खूप चांगला बेस्ट धंदा आहे. तर तुम्हाला बाकी पण चाप कटर असेल, आपण चाप कटरची माहिती घ्यावं, पॉवर टिलर, पॉवर विडर संपूर्ण. पण सर आपल्याकडे असं बी मी ऐकलंय की आपल्याकडे फायनान्स वगैरे पण उपलब्ध आहे असं. हो, आपल्याकडे फायनान्स वगैरे उपलब्ध असतात.
तर मित्रांनो हे जर तुम्ही बघू शकता, आता हे जे आहे तो चाप कटर आहे. चाप कटर मध्ये पण भरपूर प्रकार आहेत, छोटे मोठे चाप कटर, सगळे चाप कटर आपल्याकडे उपलब्ध आहे. शनिकृपा हाईट पण तुम्ही बघू शकता, ऑटोमॅटिक आहे, ती 4 रोलर आहेत चाप कटर, एकदम ऍडव्हान्स अशा मशीन आहेत आपल्याकडे. आणि ह्याच्यामध्ये हा जर बघितला तर हा चाप कटर मोठा आहे. ह्याच्यामध्ये दुसऱ्या साईजचा जर तुम्ही बघितलं तर हा पण एक शेतकऱ्यांसाठी एकदम बेस्ट चाप कटर आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणतः हा हायड्रोलिक वर उचलून घेऊन जाऊ शकता तुम्ही चाप कटर. सर हा आमच्या शेतकरी मित्रांचा आहे की किती HP ट्रॅक्टरवरती चालू शकतो? हे तुमचा 20 HP पुढून ते 50 HP पर्यंत हा चाप कटर चालतो आणि हायड्रोलिक वर उचलला जातो आणि पाठीमागून तुम्हाला टाकण्यासाठी सुविधा आहे. मित्रांनो एकदम कमी कॉस्ट मध्ये हा चाप कटर उपलब्ध आहे. कारण शेतकऱ्यांना काय होतं की जो साधा चाप कटर घेतात त्याच किमतीमध्ये तुम्हाला हा चाप कटर सध्या मिळतोय. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला बी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही ह्या साईडला बघू शकता, हा मोठा चाप कटर आला, तो एक म्हणजे हा छोटा चाप कटर, त्यापेक्षा तो लहान मोठा आणि त्यापेक्षा हा मोठा. एकदम ह्याचं ऍव्हरेज वगैरे जर पाहिलं तर ऍव्हरेज पण ह्याचं बेस्ट असं ऍव्हरेज आहे. रोटर आहेत, हे जर 2.5 फूट रोटर तुम्हाला हवे असतील तर ते पण मशीन आहे, म्हणजे ह्याच्यापासून काय करता येते आपल्याला शेतकरी मित्रांसाठी? सर आपा हे जे मशीन आहे, हे जे मशीन बघितलं तुम्ही तर हे रिपर मशीन आहे. म्हणजे साधारणतः जर तुमचं काही कटिंग करायचं असेल, कारण काय होतं की आता शेतमजूर मिळत नाही, तर शेतांमध्ये जर बघितलं तर शेतमजुरांची सगळीकडे प्रॉब्लेम आहे. तर हे काय मशीन करतं, तासामध्ये 1 एकर कटिंग करतं तुमचं आणि कटिंग करून टाकतं. बाकी तुम्ही मग ते गोळा करून सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, असे जी छोटी पिकं शॉर्ट क्रॉपसाठी हे चालतं. हे जर मोठ्या क्रॉपसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पण आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला कटिंग करायचंय तर हे डिझेलमध्ये आहे, ते पेट्रोलमध्ये, हे फरक आहे याच्यामध्ये. बाकी मग कटिंग करून एक साईडला टाकतं. ह्याच्यामध्ये मग तुम्ही बाकी पॉवर टिलर असतील, पॉवर विडर असतील, हे संपूर्ण तुम्ही बघू शकता. हे पॉवर टिलर आहे. नंतर दुसरी गोष्ट, हा पॉवर विडर आहे, किर्लोस्करचा पॉवर विडर आहे. संपूर्ण असं BCS वगैरे रेंज आपल्याकडे संपूर्ण बॅक रोटरी प्लस सेंटर रोटरी अशा संपूर्ण मशीन आपल्या एका छताखाली उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जुन्या पण काय हवे असेल, समजा हा सोनालिका ट्रॅक्टर आहे, 22 HP सोनालिका ट्रॅक्टर आहे, एक्सचेंज आलेला असतो, किंवा जर काही तुम्हाला बाकी टूलबार आहेत, ऍडव्हान्स मध्ये मशीन आहेत, त्या पण तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला आमच्या शनिकृपा ॲग्रो मध्ये मिळतात. म्हणजे सर की मला शेतकरी मित्रांना एक सांगायचं आहे की म्हणजे आज आपण म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर जगात नावाजलेल्या कंपन्यांचे आज सर्व स्पेअर पार्ट आणि सर्व मशिनरी तुमच्यापाशी उपलब्ध आहेत. बरोबर आहे. आपण इथंच आपलं वर्कशॉप असल्यामुळे इथंच मेंटेनन्स वगैरे करतो सगळा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून आपण काय प्रोडक्ट आहेत ते पण दाखवूयात. चला. हा मॉट कटर म्हणतो आपण, एकदम मोठ्या ॲव्हरेज, म्हणजे साधारणतः तुमची 15-20 लेबर किंवा 25 लेबर असेल तर ह्याला कमी पडते, एवढा मोठा चाप कटर आहे. ह्याच्यावर तुम्ही वुडन, जर तुम्हाला लाकडाचा पण भुसा करायचा असेल तर तुम्ही लाकडाचा पण भुसा करू शकता. अशा प्रकारचा हा चाप कटर आहे. आणि ह्या चाप कटरची खूप वैशिष्ट्य आहेत. आपण खूप डिटेलमध्ये ह्याचा व्हिडिओ बनवावा लागतो आणि खूप डिटेलमध्ये आपल्याला ह्याची आपल्या चॅनलवर पण माहिती आहे. एकदम हेवी ड्युटी फ्लायव्हील असते ह्याचं. आपण आता हे फोल्डिंग केलेलं आहे, ह्याचं जर तुम्ही बघितलं, हे ज्यावेळेस आपण हे करतो सरळ करतो त्यावेळेस हाईट तुमचा हायवा असेल तर हायवा पण तुम्ही भरू शकता. अशा प्रकारचं हे मित्रांनो हा जो आहे पॉवर विडर आहे, जो पॉवर विडर आपण जो ऊसाला भर लावायला म्हणतो, तो ऊसाला भर लावायला आपण पॉवर विडर आपल्याकडे आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, ऊसाला भर लावू शकता तुम्ही, खुरपणी करू शकता, आंतरमशागत करू शकता. अशा एकदम हलका आहे, वजनाला हलका आहे, लहान मुलं पण सहज तुम्हाला हे चालवू शकतात. अशा प्रकारचा आहे. ऑपरेटरच्या हाईट नुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता जसं पाहिजे तसं. तसंच इकडे जर पाहिलं आपण, हे बघितलं तर 2.5 फूट रुंदीचा ट्रॅक्टर आहे, जो फील्ड मार्शलचं इंजिन आहे. आणि एकदम ऍडव्हान्स असं हे जे आहेत हे ट्रॅक्टर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. किंवा 28 HP असेल, म्हणजे तुम्हाला छोट्या ट्रॅक्टर पासून मोठ्या ट्रॅक्टर पर्यंत आपल्या सर्व रेंज आपल्याकडे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला अजून काय प्रोडक्ट, आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत, तर त्याची पण तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही सर तुमच्याकडे अजून जी माहिती भेटली शेतकरी मित्रांसाठी ती खरंच म्हणजे फार उपयुक्त माहिती अशी आहे की म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आज हे जे मशीन आहे, तर हे मशीन आपण म्हणजे स्वतःच्या शेतीसोबत वापरू शकतोय आणि स्वतःच्या शेतीमध्ये वापरून अदर म्हणजे मध्ये पण करू शकतोय, धंदा पण करू शकतात. बरेच लोक हे वस्तू घेऊन तुमचा धंदा करतात आणि खूप चांगली कमाई करतात. यामुळे 5-6 हजार दररोजचं काही लोक ह्याच्यामध्ये कमवत असतात. त्यात तुम्हाला थोडस इन्व्हेस्टमेंट करावं लागते. तिला एक जोड धंदा म्हणून एक ह्याच्याकडे पाहिलं जाते सर. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे ह्या मशीनला सगळे गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध आहे, आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे, एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये सर्व हे प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. बाकीचे पण प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याला लोन, गव्हर्नमेंट सुविधा आणि एक्सचेंज सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर बघा तुम्ही अजून म्हणजे की
तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या. शनिकृपा ॲग्रो बारामती येते. तर आपल्याला म्हणजे सर्व प्रकारच्या मशिनरी ही एकाच छताखाली इथं पाहायला भेटणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोन सुविधाही उपलब्ध आहे. की आज शेतकऱ्यांकडे म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात रक्कम असते नसते, तर लोन सुविधा ही सर करून देतात आपल्याला. तर तुम्ही नक्की एक वेळ भेट द्या. तर विकास सर, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. आभारी आहे.